ये कुठे शैक्षणिक चांगल्या पद्धतीचे तत्कालीन असणारे आमचे शिक्षकांनी माझ्यावरती संस्कार केले। त्यांच्या संस्काराने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला स्वतःला त्या ठिकाणी घडता आलं। योगायोगाने गेली 4 दशकं या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना बऱ्याच दिवसाच्या नंतर माझ्या शाळेला भेट देण्याचा योग या ठिकाणी मला आला। या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, या विभागाचा विधानसभेचा सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाने आश्रमी शाळेला भेट देऊन त्या ठिकाणी एक रात्र मुक्काम राहावे अशा पद्धतीचे आदिवासी विभागाने घेतलेल्या निर्णयाचं प्रत्यक्ष जायमुख्यावर जाऊन पाहणी करावी असे जे काही निर्देश त्या ठिकाणी दिले गेले, त्याच अनुषंगाने आज शासकीय आश्रमशाळा पाटोदा या ठिकाणी मी भेटीसाठी आलो। सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, आमचे सगळे आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी, यांच्यासोबत जुन्या आठवणी या ठिकाणी माझ्या उजाळा देता आला। एक दिवस मुक्काम करून बऱ्याच वर्षाच्या नंतर माझ्या शाळेमध्ये मला वास्तव करण्याची या ठिकाणी संधी मिळाली। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मी आभारी आहे। त्याच्या नोटबुकमध्ये माझे अभिप्राय लिहित असताना शाळेच्या संकुलासाठी ज्या काही शासनाने त्रुटी असतील त्या पूर्तता करून अधिकाधिक शैक्षणिक संकुल, इथला परिसर चांगल्या पद्धतीचे विकसित करून या दूरदृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आदिवासी पोरांमध्ये आणि मुलींमध्ये शैक्षणिक वातावरणासह सर्व बाजूने त्यांचं विकसित अशा पद्धतीचा असणारा शिक्षण मिळत असतानाच मानवी मूल्याच्या सोबत मुख्य प्रवाहात येण्यासाठी म्हणून जे आयुधांचा उपयोग या ठिकाणी केला जावा अशा पद्धतीचं वातावरण आमच्या आदिवासी मुला आणि मुलींना त्या ठिकाणी मिळण्यासाठी सरकार म्हणून ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्तता कराव्या असं मी आपल्या अभिप्रायामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे। एकंदरीत या वातावरणामध्ये मला अतिशय आनंद आणि समाधान या ठिकाणी मिळालेलं आहे। उत्तरोत्तर माझी शाळा मला ज्या पद्धतीने घडवण्यामध्ये जुन्या काळातल्या माझ्या शिक्षकांचं योगदान होतं, त्याच पद्धतीने आज कार्यरत असलेल्या सर्व माझ्या गुरुजनांकडून आता शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक मार्गदर्शन आणि भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्याकडे त्यांना जाण्यासाठी अशा पद्धतीचे संस्कार त्यांनी कराव्या अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। एकंदरीत ही परिस्थिती आणि इथलं वातावरण निसर्गरम्य अशा परिस्थितीमध्ये आश्रमशाळा असल्यामुळं इच्छा भरपूर आहे या ठिकाणी थांबावं अशा पद्धतीची, परंतु जास्त वेळ मला थांबता येणार नाही। परंतु अधिक ही शाळा अगदी नावलौकिक झालं पाहिजे अशाच पद्धतीची असणारी आपल्या शाळेच्यासाठी मी माझी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। सरकारचेही या ठिकाणी आभार मानतो। अधिक या ठिकाणी सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्या। धन्यवाद।